हॅलो स्टुडंट्स, आज आपण पहिला चॅप्टर जो युनिट चालू केला आहे सिम्पल स्ट्रेस आणि स्ट्रेन ह्याचा रिवाईज पार्ट आपण पाहत आहोत. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे स्ट्रेस, जो की आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी आवश्यक आहे. स्ट्रेस म्हणजेच काय? स्ट्रेस जो की आपण सिग्मा या लेटरनं आपण दाखवतो. बघा, कोणत्याही बॉडीला जेव्हा आपण एक्सटर्नल लोड अप्लाय करतो तेव्हा ती बॉडी काय होते, त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होतं. पण ते डिफॉर्मेशन होण्यासाठी हा जो काही रेझिस्टन्स ती बॉडी ऑफर करते, म्हणजे डिफॉर्मेशन होतं पण ते डिफॉर्मेशनला पण बॉडी काय करते, विरोध करते. द फोर्स ऑफ रेझिस्टन्स इज ऑफर बाय द बॉडी अगेन्स्ट डिफॉर्मेशन. सो व्हेन an axial force or axial load is acting on the material, the body offers some force of resistance against the deformation, and that resisting force or that resistance per unit cross section area is nothing but stress, or it is simply applied load per unit cross section area. So when a material is elastic, the body is elastic and it is acted upon by axial force, the body undergoes some deformation, but the body offers some resistance against the deformation, and that force is known as a resisting force, internal resisting force, and that internal resisting force per unit cross section area is nothing but it is a stress, and it is denoted by letter sigma. बघा, एक बॉडी आहे, ही बॉडी आहे सपोज, हा त्याचा ॲक्सिस आहे, ॲक्सियल लोड आहे सपोज. मी इथं टेन्साईल कंडिशन वापरतोय, पी म्हणजे इक्वल आणि अपोजिट पूल आहेत. सपोज इक्वल आणि अपोजिट पूल आहेत. मी इथं थोडासा भाग करतो, इथं थोडासा असा भाग करतो. मग काय होतं, जेव्हा लोड अप्लाय होतं तेव्हा डिफॉर्मेशन तर होणार आहे. आता इथं पूल आहे म्हणजे इलॉंगेशन होणार आहे, ह्याची लांबी वाढणार आहे. पण जेव्हा लोड आपण अप्लाय करतो तेव्हा बॉडी काय करते, तर बॉडी, मी इथं हे डिवाईड केलं आहे थोडंसं पार्ट, इथं डिवाईड केलेलं आहे. हा डिवाईड इथं ह्याच्या असा दाखवलेला आहे. इथं जी रेश मारलेली आहे हे असं डिवाईड करून दाखवलेलं आहे. जेव्हा इकडं लोड, आता समजा ही लेफ्ट साईड आहे, ही राईट साईड आहे, जेव्हा आपण हा लोड अप्लाय करतो पी, तेव्हा ह्याच्यात जे काही पार्टिकल्स आहेत ते एकमेकाला बॉन्ड झालेले आहेत. हे काय करतात, जेव्हा लोड अप्लाय करतात, आपण जेव्हा लोड अप्लाय करतो तेव्हा त्याच्या ऑपोजिटच काय करतात, रेझिस्टिंग फोर्स किंवा रेझिस्टन्स ऑफर करतात. म्हणजे डिफॉर्मेशनला विरोध करण्यासाठी इथं काय होतो, इंटरनल रेझिस्टिंग फोर्स त्या बॉडीमध्ये सेटअप होतो. इंटरनल रेझिस्टिंग फोर्स त्या बॉडीमध्ये सेटअप होतो. इकडची झाली लेफ्ट साईड, आणि राईट साईडला जो पी आहे, ही जी डायरेक्शन आहे त्याच्याच अगेन्स्ट काय होतं, त्याच्या ऑपोजिटच काय होतं, इंटरनल रेझिस्टिंग फोर्स त्या बॉडीमध्ये सेटअप होतो. कारण हे जे पार्टिकल्स जे आहेत बॉडीचे, ते पार्टिकल्स एकमेकाला बाइंड झालेले आहेत. ते काय करतात, हे जे डिफॉर्मेशन होणार आहे त्या डिफॉर्मेशनला ते विरोध करण्यासाठी किंवा विरोध होण्यासाठी किंवा विरोध करण्यासाठी ह्याच्या अपोजिट डायरेक्शनला रेझिस्टिंग फोर्स, हा जो डायरेक्शन आहे ह्याच्या अपोजिट डायरेक्शनलाच काय करतात, रेझिस्टिंग फोर्स ऑफर करतात. ही जी डायरेक्शन आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनलाच काय करतात, इंटरनल रेझिस्टिंग फोर्स ऑफर करतात. मी याला एफ म्हणतो, ठीक आहे, एफ इंटरनल रेझिस्टिंग फोर्स ऑफर करतात. पण ह्याच्यामध्ये जर इक्विलिब्रियम कंडिशनचा आपण जर विचार केला तर इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये काय होणार आहे, तर इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये ह्यामध्ये हा जो फोर्स आहे पी, हा इक्वल टू इंटरनल रेझिस्टिंग फोर्स होणार आहे. इंटरनल रेझिस्टिंग फोर्स होणार आहे. काही वेळानंतर हा जो पी आहे तो इक्वल टू इंटरनल रेझिस्टिंग फोर्स होणार आहे. मीन्स पी आणि एफ हे काय होणार आहे, सेम होणार आहे. अशा वेळेस त्याच्यामध्ये स्ट्रेस तयार होतो. सो स्ट्रेस इज नथिंग बट, सिग्मा इज नथिंग बट, इट इज इंटरनल रेझिस्टिंग फोर्स, इंटरनल रेझिस्टिंग फोर्स, इंटरनल रेझिस्टिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया किंवा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, or it is nothing but it is
नथिंग बट अप्लाइड फोर्स किंवा अप्लाइड लोड म्हणजे पी किंवा फोर्स पर युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. That is A. It is nothing but P upon A. Sigma is nothing but it is P upon A. बघा परत एकदा लक्षात घ्या, स्ट्रेस म्हणजे सिग्मा. जेव्हा आपण एखाद्या बॉडीवर लोड अप्लाय करणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होतं. पण ते डिफॉर्मेशन होत असताना जे काही बॉडी आहे ती त्या डिफॉर्मेशनला विरोध ऑफर करते, म्हणजे त्याला आपण म्हणतो इंटरनल रेझिस्टिंग फोर्स. मग इक्विलिब्रियम कंडिशनचा जर आपण विचार केला तर काय होतं, जो काही इंटरनल रेझिस्टिंग फोर्स आहे जो की त्या बॉडीमध्ये डेव्हलप झालेला आहे, इंटरनल रेझिस्टिंग फोर्स म्हणजे जो डिफॉर्मेशनला विरोध करणारा जो फोर्स आहे, जो डिफॉर्मेशनला विरोध करणारा जो इंटरनल रेझिस्टिंग फोर्स आहे जो बॉडीमध्ये इथं डेव्हलप झालेला आहे, तो आणि एक्सटर्नल फोर्स हे इक्विलिब्रियम कंडिशनला इक्वल होतात. इक्विलिब्रियम कंडिशनला इक्वल होतात. म्हणून सिग्मा बरोबर इंटरनल रेझिस्टिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया. मग इंटरनल रेझिस्टिंग फोर्स आणि अप्लाइड लोड काय झाले, इक्विलिब्रियम कंडिशनला सेम झाले. म्हणजे हा एफ इंटरनल रेझिस्टिंग फोर्स एफ आणि हा पी हे काय होतात, सेम होतात इक्विलिब्रियम कंडिशनला. म्हणजेच अप्लाइड लोड अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. सिग्मा इज नथिंग बट पी अपॉन ए. दिस इज मॅथमॅटिकली म्हणजे जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे तेव्हा सिग्मा बरोबर म्हणजे स्ट्रेस बरोबर अप्लाइड लोड म्हणजेच पी किंवा अप्लाइड फोर्स म्हणजेच पी पर युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए. क्रॉस सेक्शन एरिया समजलं. बघा स्ट्रेस म्हणजेच काय, लोड जेव्हा आपण अप्लाय करतो, आता हा ॲक्सियल लोड अप्लाय केलेला आहे, तर हे जे पार्टिकल्स आहेत ते काय करतात, हे जे डिफॉर्मेशन होणार आहे ह्याला विरोध करण्यासाठी काय करतात, ह्याची डायरेक्शन इकडे तर इकडं ते इंटरनल रेझिस्टिंग फोर्स म्हणजे त्याच्या विरुद्ध डायरेक्शनला काय होतात, इकडं डायरेक्शन आहे ना, इकडं डायरेक्शन, त्याच्या विरुद्ध डायरेक्शनला ते काय करतात, इंटरनल रेझिस्टिंग फोर्स डेव्हलप होतं ते बॉडीमध्ये डिफॉर्मेशनला विरोध करण्यासाठी. आता हे पी इकडे आहे तर ह्याच्या अपोजिट डायरेक्शनला इथं काय होतं, इंटरनल रेझिस्टिंग फोर्स बॉडीमध्ये आतमध्ये बॉडीच्या आतमध्ये डेव्हलप होतो. हा इंटरनल रेझिस्टिंग फोर्स आपण म्हणलेला आहे जो की ह्या डिफॉर्मेशन होण्यासाठी विरोध करतो जो बॉडीमध्ये डेव्हलप झालेला आहे. पण इक्विलिब्रियम कंडिशनला हा जो पी आहे म्हणजे अप्लाइड फोर्स आहे, हे जे पी आहे, हे पी जे आहे अप्लाइड फोर्स, दोन्ही पी इथं दाखवलेले आहेत, इकडचा आणि इकडचा इक्वल आणि अपोजिट पूल आहे. हा जो पी आहे अप्लाइड लोड आहे, इट इज इक्वल टू इंटरनल रेझिस्टिंग फोर्स इक्विलिब्रियम कंडिशनला होतं. म्हणून आपण सिग्माचं इंटरनल रेझिस्टिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया म्हटलं आहे. म्हणजेच काही वेळानंतर हा जो इंटरनल रेझिस्टिंग फोर्स आहे म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशनला हा जो इंटरनल रेझिस्टिंग फोर्स आहे इक्वल टू काय होणार आहे, अप्लाइड फोर्स किंवा अप्लाइड लोड होणार आहे. म्हणजेच ह्याला आपण म्हणू शकतो सिग्मा बरोबर पी अपॉन ए, अप्लाइड लोड अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असं आपण म्हणू शकतो. आता जो पी आहे हा पी म्हणजेच काय असतो, अप्लाइड फोर्स. सिग्मा म्हणजे स्ट्रेस, पी म्हणजे अप्लाइड फोर्स. हा एक तर पुल असेल किंवा हा पुश असेल, टेन्साईल असेल किंवा कॉम्प्रेसिव्ह असेल. हा पी जो आहे हा टेन्साईल असेल किंवा कॉम्प्रेसिव्ह असेल, हा अप्लाइड फोर्स. आणि जो क्रॉस सेक्शन एरिया आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आता ह्यामध्ये बार समजा आपण धरलं तर हा सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा असेल. म्हणजे इथं समजा सर्क्युलर क्रॉस सेक्शन असेल, हा शेप सर्क्युलर आहे, ही त्याची लांबी आहे, हा सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा असेल. तेव्हा एरियाचा फॉर्म्युला काय असेल, हा जो सर्कलचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सर्कलचा जो फॉर्म्युला आहे इन टर्म्स ऑफ डायमीटर, हा डायमीटर आहे. तर सर्कलचा एरिया काय असतो, π/4 d². हा जो फॉर्म्युला आहे तो एरियाचा फॉर्म्युला आपल्याला घ्यावा लागणार आहे. ठीक आहे. जर समजा तो स्क्वेअर क्रॉस सेक्शनचा असेल
हा स्क्वेअर क्रॉस सेक्शन, ह्याचा शेप काय स्क्वेअर आहे का, तर ह्याची बाजू सपोज सेमच आहे, ही 25 आहे, ही पण 25 आहे. हा स्क्वेअर कधी होईल, ही जी विड्थ आहे, ही विड्थ आहे, म्हणजे ह्याला आपण बी म्हणूया, विड्थ, ही जी विड्थ आहे बी, आणि ही जी थिकनेस आहे बी बरोबर टी. विड्थ आणि थिकनेस जेव्हा सेम असेल तेव्हा ते स्क्वेअर क्रॉस सेक्शनचा होणार आहे. मग स्क्वेअर क्रॉस सेक्शनचा एरिया काय असेल तर साईडचा स्क्वेअर, साईडचा स्क्वेअर, आणि ही त्याची काय असेल लांबी, ही त्याची लांबी असेल. ओके, स्क्वेअर क्रॉस सेक्शनमध्ये ही विड्थ, ही थिकनेस आणि ही लांबी. मग त्यावेळेस एरिया काय असेल, एरिया ऑफ स्क्वेअर, हा जो स्क्वेअर आहे ह्याचा एरिया आपल्याला घ्यावा लागेल, हा जो स्क्वेअर आहे ह्याचा एरिया आपल्याला घ्यावा लागेल. सेम तसंच समजा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन असेल, समजा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन, हा काय रेक्टँग्युलर शेप आहे, रेक्टँग्युलर म्हणजे आयताकृती शेप आहे. रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन असेल तर ही झाली विड्थ, ही झाली थिकनेस, ही झाली थिकनेस, आणि ही झाली लांबी. तर ह्याचा एरिया काय असेल तर हा जो एरिया आहे, हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, हा जो शेप दाखवतो तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दाखवतोय, बी इंटू टी, बी इंटू टी. हा आयताकृती जर सेक्शन असेल तर बी इंटू टी असेल. समजलं. तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करताना किंवा प्रॉब्लेम सॉल्व करताना सिग्मा म्हणजे स्ट्रेस बरोबर अप्लाइड लोड आपण क्रॉस सेक्शन एरिया, त्याच्यामध्ये आपल्याला असे एरियाचे फॉर्म्युले आपल्याला वापरावे लागतील. एक तर सर्क्युलर असेल तर सर्कलचा एरिया, हा स्क्वेअर शेपचा असेल तर स्क्वेअरचा एरिया, रेक्टँग्युलर शेपचा असेल तर रेक्टँग्युलरचा एरिया आपल्याला विचारात घ्यावा लागतो. सो नेक्स्ट पॉईंट इज युनिट ऑफ स्ट्रेस. ह्या स्ट्रेसचं युनिट काय आहे, ह्या स्ट्रेसचं युनिट काय आहे बघितलं आपण. सिग्मा म्हणजे स्ट्रेस, अप्लाइड लोड आपण क्रॉस सेक्शन एरिया, अप्लाइड लोड आपण क्रॉस सेक्शन एरिया. आता जो लोड आहे किंवा फोर्स आहे त्याचं युनिट काय असतं न्यूटन, आणि एरियाचं युनिट असतं मीटर स्क्वेअर. एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर, म्हणजेच न्यूटन पर मीटर स्क्वेअर, म्हणजेच काय झालं पास्कल. ह्याला काय म्हणतो आपण पास्कल. न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच आपण काय म्हणतो पास्कल. पण आपण जे डायमेन्शन आहे ते कशात घेतोय एम मध्ये घेतो. म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर जो एरिया आलेला आहे त्याचं आपल्याला काय करावं लागेल, एमच्या ऐवजी काय मीटरच्या ऐवजी आपण काय घेतो, परत एकदा लक्षात घ्या, न्यूटन पर मीटर स्क्वेअर 1 पास्कल बरोबर 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पण आपल्याला जे मीटर स्क्वेअर आलेलं आहे त्याचं कन्व्हर्जन आपल्याला स्क्वेअरमध्ये करावं लागेल, त्याचं कन्व्हर्जन आपल्याला स्क्वेअरमध्ये करावं लागेल. मग हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला हे माहिती आहे 1 मीटर बरोबर 1000 1 मीटर बरोबर 1000 म्हणजे 10⁻³1 मीटर बरोबर 10⁻³ मग 1 मीटर स्क्वेअर बरोबर किती, 1 मीटर स्क्वेअर बरोबर 10⁻³ इंटू 10⁻³ म्हणजेच 1 मीटर स्क्वेअर बरोबर किती झालं 10⁻⁶ स्क्वेअर स्क्वेअर. 1 मीटर बरोबर 1000 म्हणजे 10⁻³ मग 1 मीटर स्क्वेअर बरोबर काय 10⁻³ इंटू 10⁻³ स्क्वेअर, 10⁻³ इंटू 10⁻³ स्क्वेअर. म्हणजेच काय झालं 1 मीटर स्क्वेअर बरोबर 10⁻⁶ स्क्वेअर. आता बघा आपल्याला ह्याचं न्यूटन पर स्क्वेअरमध्ये रूपांतर करायचं आहे, तर आपण एकला एकच ठेवलं, वरती न्यूटन आहे त्यामुळे त्याला काय म्हणायची गरज नाही, पण डिनॉमिनेटरला आपल्याला मीटर स्क्वेअर आहे, मग त्याचं आपल्याला रूपांतर काय करावं लागेल स्क्वेअरमध्ये करावं लागेल. 1 मीटर स्क्वेअर बरोबर काय 10⁻⁶ स्क्वेअर, म्हणजे डिनॉमिनेटरला काय आलं 10⁻⁶ आलं, डिनॉमिनेटरला 1 मीटर स्क्वेअर बरोबर 10⁻⁶ स्क्वेअर आला. ठीक आहे, म्हणजेच काय की 1 पास्कल बरोबर हे डिनॉमिनेटरचं वरती गेल्यावर त्याच्यामध्ये काय होणार असं 10⁻⁻⁶ झालं, हे वरती गेल्याच्या नंतर 10⁻⁻⁶ झालं न्यूटन पर स्क्वेअर. 1 पास्कल बरोबर 10⁻⁻⁶ न्यूटन पर स्क्वेअर. बघा सिग्मा बरोबर काय P/A,
पीचं युनिट न्यूटन, एरियाचं मीटर स्क्वेअर जर असेल तर 1 न्यूटन मीटर स्क्वेअर बरोबर 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर बरोबर 1 पास्कल. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर बरोबर 1 पास्कल. म्हणजे आता मीटर स्क्वेअरचं आपल्याला एम एम स्क्वेअरमध्ये रूपांतर करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे 1 मीटर बरोबर 1000 mm म्हणजे 10⁻³ mm. 1 मीटर बरोबर 1000 mm. 1 मीटर स्क्वेअर बरोबर किती? 10⁻⁶ mm स्क्वेअर. 1 मीटर स्क्वेअर बरोबर काय? 10⁻⁶ mm स्क्वेअर. मग आपल्याला हे डिनॉमिनेटरला मीटर स्क्वेअर आहे, डिनॉमिनेटरला मीटर स्क्वेअर आहे म्हणजे इथं 1ला 1 राहिलं आणि डिनॉमिनेटरला मीटर स्क्वेअरचं एम एम स्क्वेअर करण्यासाठी काय केलं? 10⁻⁶ मल्टिप्लाय केलं खाली डिनॉमिनेटरला. ठीक आहे. म्हणजे हे जेव्हा वरती जाईल तेव्हा 10⁻⁻⁶ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. सो 1 पास्कल बरोबर 10⁻⁻⁶ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. सो 1 किलो पास्कल बरोबर 10⁻³ पास्कल. आता ह्या पास्कलचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर करण्यासाठी हा मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे 10⁻⁻⁶. म्हणजेच काय? 10⁻³ इंटू 10⁻⁻⁶ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. म्हणजेच काय झालं? 10⁻³ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. सो 1 किलो पास्कल बरोबर 10⁻³ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. त्याच्यानंतर 1 मेगा पास्कल बरोबर 10⁻⁶ पास्कल. म्हणजेच 10⁻⁶ इंटू 10⁻⁻⁶ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. सो 1 मेगा पास्कल बरोबर काय झालं? 1 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. सो 1 जिगा पास्कल बरोबर 10⁹ पास्कल. म्हणजेच काय झालं? 10⁹ इंटू 10⁻⁻⁶ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. म्हणजेच 10⁻³ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. 1 जिगा पास्कल बरोबर 10⁻³ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. अशा पद्धतीने हे युनिट कन्व्हर्जन तुम्हाला लक्षात येणं आवश्यक आहे. आता पुढच्या लेक्चरला आपण स्ट्रेसेसचे टाईप्स पाहणार आहोत.